नमस्कार, श्री स्वामी समर्थ. प्रियंकास किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आज केस गळतीवरती किंवा सर्व आजारांवरती रामबाण उपायाचा कढीपत्त्याची चटणी बनवून दाखवणार आहे. तर पहा, इथे मी ताज्या झाडाचा असा फ्रेश असा कढीपत्ता मी तोडून आणलेला आहे. हे पहा, हा कढीपत्ता आहे ना, गावरान आहे. ह्याचा सुगंध पण फार छान येत आहे. आता हा असा कढीपत्ता आपल्याला घ्यायचा आहे. तर आता पावसाळ्यामध्ये असे कढीपत्त्याच्या झाडावरती मावा पडलेला असतो. तो मावा आपल्याला पाहून कढीपत्ता स्वच्छ धुवून मी हा नितळून घेतलेला आहे. आता आपल्याला कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी साहित्य पाहू. इथे मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे या चमच्याने शेंगदाणे घेतलेले आहेत. याच चमच्याने मी 2 चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. उडदाची डाळ पण मी 2 चमचे घेतलेली आहे आणि 3 चमचे तीळ घेतलेले आहेत. आता ह्या जिन्नस आपल्याला सगळ्या व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आता आपला पॅन आहे ना, छान प्रकारे तापलेला आहे. इथे मी लोखंडी पॅनचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई जर असेल ना, तर तुम्ही त्याचा वापर करा. तुम्हाला तर माहीतच आहे, लोखंडामध्ये पदार्थ बनवल्याने लोखंडामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं, कॅल्शियम असतं किंवा लोह पण असतं. त्यामुळे लोखंडामध्येच तुम्ही हे भाजून घ्या. इथे मी थोडंसं तेल टाकून मिडियम गॅसवरतीच खरपूस भाजून घेणार आहे शेंगदाणे. असं शेंगदाणे खरपूस भाजल्यामुळे ना आपली कढीपत्त्याची चटणी एकदम खायला भारी लागते. आता एकसारखं हलवत शेंगदाणे भाजून घेऊ. आता हे पहा, आपले शेंगदाणे खरपूस छान प्रकारे भाजून झालेले आहेत. ते आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. आता त्याच पॅनमध्ये ना आपल्याला 2 चमचे घेतलेली हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ, थोडंसं तेल टाकून एकदम अर्धा चमचा इतकं 2 ते 3 थेंब तेल टाकून आपल्याला खरपूस लाल रंगावरती मिडियम गॅसवरती भाजून घ्यायची. हरभऱ्याच्या डाळीमध्ये आणि उडदाच्या डाळीमध्ये ना भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे ह्या डाळी खूप छान असतात आणि आपल्या शरीराला ह्या डाळी खाल्ल्यामुळे ना प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतं. तर अशा प्रकारे ही पण डाळीत ना आपल्याला लाल रंगावरती छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, आता आपल्या डाळी पण आहे ना एकदम अशा छान लाल रंगावरती खरपूस भाजून झालेले आहेत. असं तेल टाकून थोडं थोडं भाजलं ना की मग आपली जी चटणी ना ती एकदम भारी होते आणि ती चटणीला आहे ना असा उग्र वास लागत नाही. ही चटणी महिनाभर आरामशीर टिकते. आता हे पण छान भाजलेलं आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. आता डाळी काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये आपण जे अर्धी वाटी खोबरं घेतलं होतं ना, ते खोबरं आणि 2 ते 3 चमचे तीळ घेतलेलं छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये तेल नाही टाकायचं, कारण खोबऱ्याला अगोदरचंच तेल असतं, त्यामुळे ते जास्त तेलकट होईल. आता आपल्याला ते बिना तेल टाकता असंच भाजून घ्यायचं आहे छान लाल होईपर्यंत. आता तुम्हाला तर माहीतच आहे, खोबरं आपल्या स्किनसाठी किती छान असतं. त्यामुळं खोबऱ्याचा वापर तुम्ही नक्की आहारात करत जावा. आणि तीळ खाल्ल्याने ना आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात आयर्न भेटतं, कॅल्शियम भेटतं. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. त्यामुळे इथं तीळ वापरलेले आहेत. आणि ह्या कढीपत्त्याच्या चटणीमध्ये आपण सगळे बहुगुणीच पदार्थ वापरलेले आहेत. त्यामुळे आपली ही कढीपत्त्याची चटणी एकदम भारी बनणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आता हे आपल्याला असंच लाल रंगावरती खरपूस भाजून घ्यायचं आहे. हे पहा, आता आपलं खोबरं आणि तीळ पण एकदम छान लाल रंगावर खरपूस भाजून झालेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या जिन्नसा भाजून घ्यायचे आहेत. आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. आता त्याच पॅनमध्ये ना आपल्याला एकदम 2 ते 3 थेंब तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपण जो कढीपत्ता घेतला होता ना, तो कढीपत्त्याची मी पानं काढून घेतली आहेत. आता ते कढीपत्त्याची पानं पण आपल्याला अशी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत. कढीपत्त्यामध्ये ना भरपूर प्रमाणात आयर्न असते आणि कढीपत्ता हा सगळ्या आजारांवरती चालतो. आता अशा प्रकारे ना आपल्याला कढीपत्ता छान भाजून घ्यायचा आहे. कढीपत्ता
खाल्ल्यामुळे ना आपल्या रक्त शुद्ध होते. कढीपत्ता हा हृदयविकारावर पण चालतो आणि केस गळतीवर तर अतिशय रामबाण उपाय आहे. तुम्ही कढीपत्त्याचा तेलाचा व्हिडिओ माझ्या मोठ्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. कढीपत्त्याचं तेल लावल्यामुळे ना केस आपले अजिबात गळत नाहीत. तुम्ही पण नक्की तो व्हिडिओ पाहून केसावरील तेल तयार करून पहा. आता हे पहा, आपल्याला अशा प्रकारे कढीपत्ता पूर्णपणे खरपूस भाजून घ्यायचा आहे. हे पहा, आता आपला कढीपत्ता पण असा एकसारखा हलवत आहे ना, छान मस्त भाजून झालेला आहे. आता त्याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. हे पहा, आता मी कढीपत्ता आहे ना असा एकदम कुरकुरीत भाजून घेतलेला आहे. आता ह्या सगळ्या जिन्नस आपल्याला थंड होईपर्यंत अशाच ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता आपलं हे सगळं साहित्य भाजलेलं, डाळी आणि खोबरं, तीळ सगळं थंड झालेलं आहे. कढीपत्त्याची पानं देखील. आता त्यासाठी आपल्याला परत तिखट आणि मीठ त्याचं साहित्य पाहून घेऊ. इथे मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं तिखट घेतलेलं आहे. अर्धा चमच्याला थोडीशी कमी चिमटभर हळद घेतलेली आहे आणि अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे. तुम्हाला जर लिंबाचा रस टाकायचा नसेल तर तुम्ही स्किप केला तरी पण चालेल. आता ह्या डाळीला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ. आता आपल्याला सगळ्या डाळींना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आता हे पहा, मी इथे शेंगदाणे, तीळ आणि डाळी सगळ्या खाली अशा टाकून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता असा वरती टाकल्यामुळे ना कढीपत्त्याचा जास्त आपल्याला असा चुरा होत नाही दळताना. तर त्यावरती थोडीशी हळद तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरी पण चालेल. आता त्यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकून घेते, लाल तिखट चवीनुसार, अर्धा लिंबाचा रस तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी पण चालेल. इथे मी 8 ते 9 लसण. तर हे पहा, मी सगळं याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, आता मी ही चटणी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. पहा ही चटणी किती छान, चटणीला आपल्या कलर पण आलेला आहे, किती सुगंध पण सुटलेला आहे. ही चटणी ना तुमचे केस गळत असतील तर तुम्ही नक्की तुमच्या जेवणामध्ये रोजच्या चटणी खात जा, म्हणजे आपले केस आहे ना गळायला कमी मदत होते. आता तुम्हाला जर माझ्या कढीपत्त्याच्या चटणीची जर रेसिपी आवडली असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग तुम्ही पण नक्की अशी चटणी, ताजा फ्रेश कढीपत्त्याची बहुगुणी चटणी करून पहा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे स्वस्त खा आणि मस्त राहा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.